अंबाझरी तलाव हे प्राचीन तलाव आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी सध्या आता त्याची रिपेअरिंगचं काम आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे। मागील काही दिवसापासून तो रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी बंद केलेला आहे, कारण मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये जो महापूर आला होता त्यामुळे त्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसून लोकांचं नुकसान झालं होतं, घरांचं नुकसान झालेलं होतं। त्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेने प्राधान्य स्वरूपामध्ये तेथील ब्रिजचं काम सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर जो अंबाझरी रॅम्प आहे त्याचं सुद्धा दुरुस्तीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। आम्हाला अशी माहिती आहे आणि आम्ही त्याद्वारे नागरिकांना हे सांगू इच्छितो की बरेचसे नागरिक किंवा बरेचशा काही संस्था आहेत किंवा काही शाळा आहेत, हे तेथील लहान मुलांना एकत्र करून किंवा लहान मुलांना, शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन स्वच्छता अभियान राबवत आहेत। आपल्याला माहिती आहे की पावसाचे दिवस आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये अंबाझरी तलावामध्ये दलदल आहे आणि पाणी भरलेलं आहे। त्यामुळे स्वच्छता अभियान राबवताना आपण मुलांना पाण्यामध्ये सोडून त्याद्वारे स्वच्छता अभियान राबवतात, त्यामुळे त्यांच्या जीवितात धोका उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे। आपण मागील 1 वर्षाचा अंदाज घेतला तर कमीत कमी 30 ते 35 लोक अंबाझरी तलावामध्ये बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे अशा धोकादायकरित्या आपण तलावामध्ये कुठल्याही लहान मुलांना किंवा स्वच्छता अभियानाच्या नावाखाली उतरवू नये, त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर काही स्विमर्स लोक आहेत किंवा काही पोहण्याच्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, ते क्लासेस आहेत, त्या मार्फतीने सकाळी तेथील मुलांना ते पोहण्याच्या सरावासाठी अंबाझरी तलावात घेऊन जात आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही बॅनर सुद्धा लावलेले आहेत की कोणी या तलावामध्ये उतरू नये आणि पोहण्याचा प्रयत्न करू नये। तरीसुद्धा काही संस्था किंवा काही पोहण्याचे क्लासेस घेणारे क्लासेसवाले त्या ठिकाणी अनधिकृतरित्या प्रवेश करून आपल्या मुलांना किंवा त्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलेल्या लोकांना पाण्यामध्ये उतरवून पोहण्यासाठी सरावासाठी उतरवतात। त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊन नुकसान होण्याची दाट शक्यता आहे किंवा मृत्यू होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। त्यामुळे याद्वारे आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणीही त्या अंबाझरी तलावामध्ये सद्यस्थितीमध्ये पोहण्यासाठी उतरू नये किंवा पोहण्यासाठी जाऊ नये किंवा स्वच्छता अभियान राबवण्यासाठी जाऊ नये। नागपूर महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आहे आणि दुरुस्तीचं काम सुद्धा सुरू आहे। प्रशासनाला त्यांचं काम करू द्या। नागरिकांनी स्वतःहून जीव धोक्यात घालून अंबाझरी तलावामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे असं झाल्यास त्यांचा जीवितात धोका उत्पन्न होऊ शकतो, हे याद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करतो। त्याचबरोबर फुटाळा तलाव या परिसरामध्ये माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांच्या सौजन्यातून आणि NITच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि सुशोभीकरणाचे काम झालेले आहे। रस्ता मोठ्या प्रमाणात केलेला आहे, रात्रीच्या वेळी लाइटिंग वगैरे असते। त्यामुळे नागपूरमधील बऱ्याचशा विभागातील तरुण युवक किंवा मायनर एजवाले मुलं आहेत, 16-17 वर्षाचे मुलं, हे मोटरसायकलवर किंवा स्पोर्ट्स बाईकवर ट्रिपल सीट मोठ्या प्रमाणात रॅश ड्रायव्हिंग करताना दिसून येत आहेत। याद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करतो की पालकांना आवाहन करतो की कोणीही आपल्या मुलांना जे 18 वर्षाखालील आहेत, त्यांच्याकडे लायसन्स नाही, अशा मुलांना आपलं वाहन देऊ नये। आणि मुलांनी सुद्धा फुटाळा तलाव या ठिकाणी ट्रिपल सीट वाहतुकीच्या नियमाचा भंग करून ट्रिपल सीट किंवा विदाऊट लायसन गाडी चालवू नये। असे कोणी आम्हाला आढळल्यास ट्रिपल सीट किंवा विदाऊट लायसन आणि रॅश ड्रायव्हिंग करताना त्यांच्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध सक्त कारवाई करू। आणि जे पालक आपल्या मायनर मुलांना असे वाहन सोपवतात त्यांच्यावर सुद्धा आम्ही मामला रजिस्टर करून आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करू, हे याद्वारे आम्ही नागरिकांना आवाहन करतो। त्यामुळे कोणीही रात्रीच्या वेळी किंवा रविवारच्या दिवशी सकाळी अशा प्रकारे फुटाळा तलाव या ठिकाणी मोठ्या धोकादायकरित्या रॅश ड्रायव्हिंग करण्यासाठी येऊ नये किंवा आपलं वाहन आणू नये। तर असं कोणी वाहन दिसल्यास आम्ही वाहन सुद्धा जप्त करून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई नक्कीच करू।